ऍक्च्युली अनन्या ही माझी बायको नाही, आम्ही व्हिडिओसाठी एकत्र आहे. कुठल्या जातीचे काय नाव आहे जरा सांगा काही तुम्ही. ह्या आळीला काय म्हणतात काय सांगा. काय काय सांगा, ह्या कशा कशाच्या बिया आहेत हे सांगा बघा, तुम्हाला ओळखते का. कशा कशाच्या बिया ग्रीन आणि क्रीम कलर आहे ना. आणि याचे फायदे पण सांगा. एकच वेळ आहे आमचं आणि लग्न पण त्याच वेळेत झालेलं आहे. या भाकरी चपाती पण आहे, हा आहे रस्सा आणि हे आहे सुखद मटण. तवे बघा कसं ठेवतात. अरे विसरला मी का. हा वल्लाच ठेवला काय, त्याला वाळू घालायचं. नाही वाळू नाही, धुवायलाच टाकते असं ठेवता येतं. नाही धुतलेला आहे तो, कालच धुतलाय. चांगला झाले काय मस्त. जी शेती करायची कोंबड्या आपण पाळल्या ना ह्याची तेव्हा ही लार्वा. पण आता आपल्याला कळालं की ब्लॅक सोल्जर लार्वा म्हणजे पहिला आपल्याला बीज नाहीये. नकली नाही, हे ओरिजिनल वाला आहे, म्हणजे स्टीलचा. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. आणि कसं काय, पावसात सुरुवात झालेली आहे आणि अंडरपॅन्ट वॉली होत चालल्या, त्यामुळे छत्री घेऊन मला आता दिवसभर इथं उभारायला लागणार आहे, कारण की माझ्यात नाही अंडरपॅन्ट. गाईज बघा काय मिळाले, हे बघा कसली हाळी मोठी आहे रे बाबा. हे आत होती, हा? आत पोखर होती, आत होती, हे आपोआप तयार होतात का. एक की बघ की, अगे ये तर. एक की बघ की, अगे ये तर. अरे तेव्हा गाईज बघा किती वेळा लागले ते. धरू काय. नको रे, हातात धर, चांगलं हातात धर नकोस. हे बघा लाकूडच्या आतून लाकूड तोडा लागलाय जळण्यासाठी, आणि ही लाकूडच्या आत मिळाल्या. कसे हे कुठल्या जातीचे काय नाव आहे जरा सांगा गाईज तुम्ही. ह्या आळीला काय म्हणतात. लाकूड तोडायला लागलाय आणि आता आतून काय तर दाखवणार आहे, जे आहे कोंबड्यांचं खाद्य. कोंबड्यांचं बघू की, आणखी बघू. हे खातात होय. हे मातीत तो बघितला असतील की. अच्छा ह्या आळ्या. हा हा हे मातीत बघितलं, बघितलं मातीत असेल. बैठली की. हा हे ब्लॅक सोल्जर लार्वा आहेत, हे खातात फ्लायची लार्वा आहेत. हा हे कोंबड्यांना प्रोटीन, फुल प्रोटीन मिळते ह्यातनं. यात ना. हा हे जी शेती करायची कोंबड्या आपण पाळल्या ना ह्याची तेव्हा ही लार्वा. पण आता आपल्याला कळालं की ब्लॅक सोल्जर लार्वा म्हणजे पहिला आपल्याला बीज नाहीये. पण हे आपण असं शेवग्या पाण्यात बुडकं ठेवायची जरा, आणि ह्याची सालीच्या आत सगळे लार्वा सोडून जातात माशा काळ्या, आणि हे मग पिल्ले अशी मोठी होतात. मग ह्यांना आपण खाद्य देऊन असं वाढवत आणि कोंबड्यांना घालू शकतो. चांगलं लाकूड तोडा आलंय, एवढं तोडलंय, त्यातनं निघालं सगळं. हे बघा गाईस, संसार बघा संसार. हे बघा एवढं पाऊस आहे, वल्ल झाले, पण तरी जळणसाठी जुळणी करायला. त्यामुळं हे झाड तोडली होती काल फुटायसाठी, नवीन फुटवा. तर हे आता बारीक कट करून ठेवल्या, पाऊस थांबलाय तर. दोघं जण इकडे पप्पा बसल्या, तिकडं मम्मी बसल्या. आज नाश्त्याचं मेनू बघा काय आहे, विथ ह्याच्यासोबत पोहे पण आहे. आणि हे दोन कसे नाश्ते तुम्हाला सांगतो. तर हे दिले सूरजनं, पोहेसोबत सूरजने दिलेला नाश्ता. या गाईस तुम्ही पण. अनन्याला हे कपडे दिलेत बघा, शर्ट बघा, कलर. मला असे कलर लय आवडतात, त्यासाठी मी नवीन हे सगळे शर्ट सगळे नवीन आहेत. पण शर्ट नवीन जरी असले तरी वॉश करूनच घालतो आम्ही, आणि फिटिंग पण केल्यात त्यात. सो हे बघा एवढे शर्ट आहेत. किती शर्ट आहेत टोटल बघ जरा. घेतलं पण मोजले. 1 2 3 4 5 6 5 आणि हे 6 काय. तर हे 6 शर्ट आहेत पाण्यातनं काढणार आहे मी. जे आता पाण्यातून तू काढ, आणि मशीनला नको लाव. आणि हे कलर ह्याला लागू शकतो, हे शेवटला कर, नाही हे पहिला कर सगळ्यात आधी. ह्याला शर्टला कलर जर ह्याचा निघत असेल, निघत नाहीत कलर, काल मी एक चेक केला आहे, पण तरी ह्याला साईडलाच ठेव, है की नाही. सो आता हिला दिलात फिट. आता नवीन आहेत हे सगळे, अजून घातले नाहीत मी एकदा पण. कालच पिशवीतनं काढलात, पॅकिंगमधनं, पार्सलमधनं, आणि फिटिंग करून आणले. सो चला आता हे तू वॉश कर हे. आणि हे बघा हे वाला शर्ट तुम्ही बघितला व्हिडिओत, हा शर्ट ह्याच्यासोबत आलेला, पण हा एकच घातलेला. पण पाण्यातनं काढायचं नाही, हा धुतलेला आहे, कलर नाही जात नाही. हे फक्त याला मला फिटिंग करायचं आहे, त्यासाठी वर साईडला ठेवलं आहे. एक राहिला गाईस, सगळं घेतली होती मी ना, एक राहिला. पॅन्ट नाही, पॅन्ट नंतर उद्या. पॅन्ट ही शर्ट उद्या. पाण्यातनं काढायला ती पॅन्ट घेऊन जा ती वाली. मग ती मशीनला लावणार. नाही राहू आज मी जाणार. बरं घेऊन जा ती लई हळद लागले त्याचं. त्याला ते आपण काल शूट केलं की नाही हळदचा, ते लागले. कोणतं म्हणते मला कळत नाही. हे हळद ग्रे ती कलरचा. निघणार ना आता, हळद हां त्याची हळद नाही निघणार. निघत्या. तवे बघा कसं ठेवतात. अरे विसरला मी का. हा वल्लाच ठेवला काय, त्याला वाळू घालायचं. नाही वाळू नाही, धुवायलाच टाकते असं ठेवता येतं. नाही धुतलेला आहे तो, कालच धुतला आहे.
फक्त ओला आता मी आंघोळ केले जस्ट ते ठेवला हे तिथं. काय? ते भैया त्या भैयाचे ते राहू दे ते बघ विचारता हा ना. सो गाईज चला आता हे चालले कपडे धुवायला. इथं काय सुरू आहे लपून लपून खायचं विचून मला विचून. वाटलं तुम्ही येणार आहे. काय ओळखा काय? बापरे काय आहे ते दाखव काय गाईज तुम्ही हे सांगा काय काय आहे सांगा हे थांबा हात दाखवतो. हे माझ्या काय आहे हातात सांगा काय काय सांगा. ह्या कशा कशाच्या बिया आहेत? हे सांगा बघा तुम्हाला ओळखते का. हातातल्या कशा कशाच्या बिया आहेत ग्रीन सांगा. आणि क्रीम कलर आहे ना. आणि याचे फायदे पण सांगा. सो चला ओळखते कोण बघा. तर हे बघा खायला लागल्या मी नाही सांगणार पण हे काय आहे. बीन्स. तुम्ही सांगा काय. सो गाईज आता तुम्ही नक्की सांगा काय आहे हिचं खाणं सुरू. बाहेर पाऊस सुरू आहे. ऊबमध्ये झोपले पूर्ण बाहेर फिरत नाही आता पावसाळ्यामुळं घरातच असतो यो. आज मावशी आणि काका आल्यात घरी. आणि शौर्य शौर्य आणि हे शौर्य आहे काय आणि वंश. सो इथं सुरू आहे यांची गपशप फॅमिली गपशप काकाची मावशीची मम्मीची. कायम जातोय ते बघताय. हा मम्मी कायम जात्या मावशीच्या घरी. आम्ही संघच आम्ही म्हणजे एकच वय आहे आमचं आणि लग्न पण त्याच वेळात झालेले आहेत आमचे. बहीण 6 महिन्याचा काही फरक आहे ना. आज बनवायला लागल्यात पराठे पालकचे. आपल्या शेतामध्ये पालक आणली होती. सो परवा दिवशी पालक पनीर केलं तर आज पालक पराठे आहे ना आणि विथ दही. सो आज मजा येणार आहे खायला. घरात पालक आणि मावशी वगैरे आल्या त्यामुळे बोलणं सुरू आहे बाहेर तिकडं. इकडं अनन्या बनवायला पालक पराठा. ह्यो लोखंडी आहे ना काय? तवा. नाही स्टीलचा आहे. हा स्टीलचा पॅन गाईज आहे. पॅन नाही आहे हा स्टीलचा तवा आहे. पॅन आहे. नॉन स्टिकी पॅन आहे. हा नकली नाही आहे हे ओरिजिनल वाला आहे म्हणजे स्टीलचा. तोडलं तोडलंय ना तोडलं पराठा पहिलाच पराठा दाखवायला तोडलीस काय. हे काय होत नसते. गाईज फायनली लग्न ठरले आता माझं गाईज. आज तुम्हाला सांगायला विसरलो की आता मी करतोय लग्न आणि आज हळदचा पहिला दिवस आहे. 5 दिवस हळद चालणार आहे. ॲक्च्युली अनन्या ही माझी बायको नाही आहे. आम्ही व्हिडिओसाठी एकत्र आहे फक्त. माझं लग्न आता ठरलं आता रिव्हील करणार आहे नवीन बायको माझी. नवीन म्हणजे पहिलीच बायको हां बायको. पाहुणे पण यायला लागलं सगळे ट्रेनला बसल्यात. आपलं इथं लागतं असते नाही का. हां लाव की हाताला लावा हाताला. हां या हाताला नंतर लाव दोन्ही हाताला असं. हे वाला लावलाय सांगतो तुला. लय बिची जावया असल्यावर तेवढं नको हळद भरवून टाकली गाईज. माझं लग्न ठरलेलं पूर्ण 5 दिवस हळदी एकाच दिवशी लावून टाकल्या. आमचा एक शूट होता आत्ता हळदीचा. तो शूट झाला हे बघा सगळे हळद चोपडल्या मला मम्मीनं आणि अनन्यानं. सो आता लवकरच कॉमेडी येईल. पळून पळून जीव घाबरायला लागला. हे दळायला चालत बघा मम्मी पप्पा इकडे जर. रात्री काल विसरलो आता बाहेर राहिलं पीठ. होय काय मग वल्ल झालं काय. पाटाचं म्हटलं जाग आली मग मी पोतं काढलं. सो आता हे पाऊस नाही तोपर्यंत घेऊन चाललं. आत नेऊन ठेवलं आत्ता बाहेर काढलं. उचला की मला येत नाही. ते ठेवायला लागतं आता सगळं. ठेव ठेव त्यातच. इथं आहे रस्ते राहलेच नाही मला लवकर काल. ते पाट्या आणि इथं आम्ही जेवायला बसले गाईस. हे बघा आज जेवणामध्ये शिरकुर्मा पण आहे मम्मीने केला. शिरकुर्मा केला की आज हा शेवाळ्याचे ते शिरकुर्मा हा शेरकुर्मा सारखं आहे सगळं तिथं आहे. तेच आहे ना सगळं. तर गाईज इथं बघा अनन्या आता गाडी शिकायला लागल्या. गाडीचा ग माहीत नाही अजून त्याला कधी चालवलं नाही तिला त्यामुळं ग पासून स्टार्ट होणार आहे ना. भुईंग ग. समोर जर नवरा आणि भाव आला तर कुणाला पहिला मारणार. नवऱ्याला. अगं एवढं करण्यापेक्षा ब्रेक मार पहिला म्हणजे दोघंही वाचतात. चला आता बघ चालवते कशी. हां कर.
आज घरामध्ये बनवतोय मटण. सो आज मटण रेसिपी बनणार आहे. मटणची भाजी, मटण ग्रेव्ही बनणार आहे गाईज. आज संडे आहे तर संडेचा म्हणलं फायदा घेऊ आहे ना, विथ भाकरी. जिरा राईस आणि मटणची भाजी. सो आता काय काय केलंस तू इथं? मॅरिनेट केलं. कशासाठी? चिकन जास्त आहे ना आपलं. मटण काय? हा सॉरी मटण. आपण चिकनची भाजी म्हणतो का मगाशी? मटण. मटण ना. हां, आता बघितलं तुम्ही मसाला हे सगळा रेडी करून ठेवला आहे मॅरिनेट. इथे जिरा राईस लागलाय. काय मसाला. तर गाईज मसाला. अरे अवतार का असं झालाय तुझा? पहिले केस नीट कर. हां, तर हा बघा गाईज मसाला बनवून घेतला. आता धुवून घेतला, आता वाटायचा. हे बघा किती स्वच्छ धुवून घेतलाय. यात कांदा, यात लसूण, कशात? हां, म्हणजे आलं लसणाची पेस्ट. मग हे यात खोबरं. थोडंसं जिरं ऍड करायचं. मग सगळ्यात शेवटी टमाटरची पेस्ट करायची. इंतजार में बैठे हैं यहाँ पे खाने के, कब बनेगा? अजून काय मिळेल जेवायला बघतो. आता नाही ना. जरासं इथं दाखव काय काय कसं कसं रस्सा झालाय. हे काय सुक्का आहे काय? तर गाईज हे सुक्का आहे, ग्रेव्ही. ग्रेव्ही. सो हे बघा गाईज मस्त यमी झाले. आणि सॅलेड पण आहे, भाकरी पण मस्त. आज भाकरी असल्यावर मजा येते. आम्ही तसा प्लॅन केला. ही जर मटण बनवणार असलं तर भाकरीचं पहिला पीठ आहे का बघितलं, भाकरीचं पीठ होतं, मगच म्हटलं मटण करायला घेऊया. भाकरी नाही तर मटण नाही असं. सो चला आता आमचं जेवण तर झाले. त्यात तोंड पुस. काय पूर्ण रेडी झालं. पूर्ण रेडी? मग काय? एवढं लवकर? काय काय आहे बघू आज? ही आहे भाकरी, चपाती पण आहे. हा आहे रस्सा आणि हे आहे सुखत मटण. जिरा राईस, कांदा आणि लिंबू. बापरे, हिला सांगताना तोंडाला पाणी आलंय, शब्द निघत नाही. जेव बाई, तू पण जेवायला बस. आई जिथं आता पप्पाला वाढले जेवण, इथं पप्पा जेवणार आहेत. हे बाबा पोतं हातातले, पाऊस आहे त्यामुळे एक मस्तपैकी उबदार पोतं. तर इथं पप्पा आणि अतुल गाई जेवायला बसले. चांगलं झाले काय? मस्त. क्या बात है, मजा आहे का? सेम टेस्ट आहे लास्ट टाइम. हां चला.